नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। कोल्हापुरात गांजा विक्रीचा पर्दाफाश। 2.25 किलो गांजासह एकास अटक। राजारामपूर येथील मातंग वसाहत इथं घरात विक्रीसाठी ठेवलेल्या गांजाच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं छापा टाकला। यामध्ये आदित्य किरण अवघडे वय 19 राहणार मातंग वसाहत राजारामपुरी याला अटक करून 2 किलो 250 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। सोमवारी सकाळी कारवाई केली। याबाबत अधिक माहिती अशी की राजारामपूर येथील मातंग वसाहतीत एका घरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार वैभव पाटील व संतोष बर्गे यांना मिळाली। यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं सोमवारी सकाळी आदित्य अवघडे यांच्याकडे बनावट ग्राहक पाठवून गांजा मिळत असल्याची खात्री केली। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं अवघडे याच्या घरावर छापा टाकला। यावेळी एका पिशवीमध्ये 2 किलो 250 ग्राम गांजा लपवल्याचं दिसून आलं। पोलिसांनी गांजा जप्त करून अवघडे याला अटक केली। पुढील तपासासाठी त्याला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। 6 महिन्यांपूर्वी वडिलांवर पण गुन्हा। आदित्य अवघडे हा गांजा विक्रीत पहिल्यांदाच समोर आलाय, मात्र त्याच्या वडिलांवरही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। आदित्यचे वडील किरण यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे।